यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। पंकजा मुंडे लोकसभा लढणार असतील तर आनंदच, पंकजा मुंडेंसंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। पंकजाताई आमच्या असतील तर त्या मोठ्या नेते आहेत, ते तर आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद होईल त्या, परंतु या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठी करतात। खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेल्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल तयार, मंत्री सुधीर मुनगंटीवारांची अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती, अहवाल सभागृहात सादर केला जाईल, यापुढे अशी कोणतीही घटना होणार नाही याची काळजी घेऊ, असंही विधान। विधानभवनाच्या पायऱ्यांवर रोहित पवारांचं आंदोलन, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीवर रोहित पवारांचं आणि आमदार सुमन पाटील आक्रमक। प्रभू श्रीराम हे काही एकट्या भारतीय जनता पार्टीचे नाहीत, प्रभू श्रीराम आज असते तर भाजपच्या मागे रुग्ण घेऊन लागले असते, भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाडांचा भाजपला घरचा आहे। इतकं रामाच्या नावाचं मार्केटिंग, रामाच्या नावाची बदनामी, रामाच्या नावाचा वापर, स्वतःच्या स्वार्थासाठी वापर या पक्षाशिवाय दुसऱ्या कोणत्याही पक्षाने केलेला नाही। मराठा आरक्षणाविषयी छत्रपती संभाजीराजेंनी दिल्लीत बोलावली सर्व खासदारांची बैठक, 18 तारखेला बोलावलेल्या बैठकीसाठी नितीन गडकरी, शरद पवार, नारायण राणे यांनाही निमंत्रण। संसदेतल्या घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमचा 6 ठिकाणी जाऊन तपास, लखनौ, म्हैसूर, राजस्थान, मुंबई, हरियाणातल्या संशयित आरोपींच्या रहिवासी भागामध्ये दिल्ली पोलिसांचा तपास, बूट तयार करणाऱ्या लखनौमधल्या चर्मकाराची चौकशी होणार। पुण्यामध्ये वाहतूक कोंडी विरोधात शिवसेना शिंदे गटाचं आंदोलन, मुंडव्यातल्या महात्मा फुले चौकामध्ये केलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते रस्त्यावर, पोलिसांचा मोठा बंदोबस्त। शरद पवार गटाच्या पॉडकास्टचा टीझर जारी, अमोल कोल्हे घेणार जयंत पाटलांची मुलाखत, 22 तारखेला मुलाखत प्रसारित होणार, ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांना जाऊन त्रास द्यायचा, जयंत पाटलांचा इशारा झाली पाहिजे। राष्ट्रवादी अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याकडून कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिव महापुराण कथेचं आयोजन, अमरावतीमध्ये 10 किलोमीटरपर्यंत भव्य कलश यात्रा निघाली, डोक्यावर कलश घेऊन नवनीत राणांचाही सहभाग।